मी उमेश धंद्राळे. आपण बघत आहात अपडेट अमळनेर 9 न्यूज. मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत आध्यात्मिक क्षेत्रातील एक महत्त्वाची बातमी. अवघ्या महाराष्ट्राला ज्ञात असलेल्या जळगाव जिल्ह्यातील अमळनेर इथल्या प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत सखाराम महाराज यात्रोत्सवाला आज गेल्या अक्षय तृतीयेपासून सुरुवात झालेली आहे आणि याच निमित्तानं आज पंढरपुरातून बेलापूरकर महाराज अमळनेरमध्ये दाखल झालेले आहेत. 300-350 वर्षाच्या परंपरेनुसार महाराष्ट्रातली ही एकमेव अशी गुरुशिष्य परंपरा आहे की या ठिकाणी शिष्याला घ्यायला गुरु वेशीपर्यंत जातात आणि सन्मानपूर्वक त्याला आपल्या वाडी संस्थांपर्यंत घेऊन येतात. आज संत सखाराम महाराजांचे गादीपती प्रसाद महाराज हे सुद्धा वेशीपर्यंत जाऊन आपल्या शिष्याला सन्मानपूर्वक आपल्या वाडी संस्थांमध्ये घेऊन आलेत. अशी मान्यता आहे की या यात्रा कालावधीमध्ये साक्षात पांडुरंग या ठिकाणी आलेले असतात आणि यामुळेच या यात्रोत्सवाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. वारकरी संप्रदायातील अनेक भाविक भक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर गुजरात आणि मध्य प्रदेशमधूनसुद्धा या दिवसांमध्ये या ठिकाणी येऊन दर्शनाचा लाभ घेतात. संत सखाराम महाराज देवस्थानामध्ये सलग या यात्रोत्सव कालावधीमध्ये भजन कीर्तनाची जी परंपरा आहे ती शेकडो वर्षापासून आजही कायम आहे. उद्या रथोत्सव आहे आणि येणाऱ्या 23 तारखेला अर्थात गुरुवारी पालखी उत्सव या ठिकाणी साजरा होणार आहे. मित्रांनो, आज शहरातील अनेक मान्यवरांनी या संतांचं मोठ्या वाजत गाजत जल्लोषात स्वागत केलेलं आहे. त्यात सुनील भामरे या भाविकाने सुद्धा आज संत प्रसाद महाराज आणि बेलापूरकर महाराज यांचं जोरदार स्वागत केलेलं आहे. मित्रांनो, अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. सोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.